नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आज हनुमान जयंती म्हणजेच काय, पौर्णिमा, चैत्र पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाला. सकाळी 6 वाजता सगळीकडे हनुमान मंदिरामध्ये तुम्हाला रामाचे भजन ऐकू येतील, हनुमानाचे कौतुकास्पद जे भजन असतात ते ऐकू येतील. अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान, म्हणजे रामाने त्याला वरदान दिलेलं असल्यामुळे तो किती शक्तिशाली झाला होता हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि एक अं, सगळ्यात चांगला भक्त कोण, तर सगळ्यात पहिले हनुमानाचंच नाव येतं. की अगदी रामाचा तो म्हणजे इतका दास झाला होता की त्याला म्हणजे स्वतःच आयुष्यच नव्हतं, तो राममयच झालेला होता. रामाचं आयुष्य म्हणजेच त्याचं आयुष्य होतं. एक दिवस सीता सिंदूर लावत होती, तर त्यांनी विचारलं, माता जी आप ये क्या कर रहे हो? तर ती म्हणे, ये राम जी को पसंद है, ये मैं इसलिए मैं सिंदूर लगाती हूँ. त्यांनी विचार केला की एक चुटकीभर सिंदूर लावल्यानंतर हा राम एवढा खुश होतो, तो मी माझ्या सगळ्या अंगालाच लावून घेतो. तेव्हापासून ते शेंदूर फासून तो बसलेला आहे बघा. इतकं त्याचा वेड होतं स्वामीचा, म्हणजे स्वामीबद्दल आपल्या किती वेड असावं. आणि अशी निरागस जी व्यक्ती असते ना, तिचंच खरं प्रेम असू शकतं आपल्या स्वामींवरती. आणि म्हणूनच तो रामाची निरंतर सेवा करत राहिला. आणि आपल्या समोर एखादा भक्त म्हटला तर कोण येतो? पहिले हनुमानच येतो. म्हणून हनुमानाचं एवढं कौतुक वाटतं. आणि हनुमानाचं महत्व का आहे सगळ्यांनाच माहिती आहे, तो शक्तिशाली आहे. आणि आता आपल्याला भारतामध्ये सुदृढ तरुणांची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच रामदासांनी 21 मारुतीची मंदिरं स्थापन केली होती महाराष्ट्रामध्ये. नुसती मंदिरं स्थापन केली नाही त्यांनी, तिथे जाऊन जाऊन ते आपलं बलोपासना, म्हणजे देहाची उपासना कशी करता येईल. नुसते देवाचे भजन म्हणून वगैरे उपासना होत नाही. रामदास स्वामींचा तुम्ही देह बघितलाच आहे, किती दणकट होता. ते सगळीकडे पायी फिरू शकायचे, त्यांना कधीही कुठे कुठलंही संकट आलं नाही. ना अंधाराची भीती वाटली, ना पावसाची भीती वाटली. शरीर दणकट होतं त्यांचं, म्हणजे मन पण दणकट होतं. आणि त्यांनी हाच विचार केला की आपल्या तरुणांना सुद्धा हा विचार पोचला पाहिजे. आणि मग मारुतीची उपासना प्रत्येक व्यायाम शाळेमध्ये मारुतीची उपासना केली जाते. कारण मारुती हा ब्रह्मचारी होता. आणि ब्रह्मचार्य स्वीकारलं की मग एकदा त्यांचं बलोपासना चालू होते. किंवा कुस्ती करणारे सुद्धा, खेळणारे सुद्धा तसंच करत असतात की आपली शक्ती इकडे तिकडे न जाऊ देता ते स्वतःची बलोपासना करतात आणि मारुतीला आपलं दैवत मानतात आणि आपली ताकद टिकवून ठेवतात. उत्तम उत्तम आहार तर खातातच, पण कुस्ती करणं, व्यायाम करणं, कसरत करणं, मल्लखांब, कितीतरी गोष्टी आहेत शरीर आपलं चांगलं ठेवायच्या. हे जिम वगैरे तर आता आले हो. पूर्वी काय होतं, घरोघरी देशी व्यायाम करूनच लोक दणकट राहायचे. विहिरीचं पाणी काढावं लागायचं, नांगरावं लागायचं. सगळे शेतकरी वगैरे हेच कामं करून आपले दणकट शरीर ठेवायचे, कारण ताकदीशिवाय काहीच नव्हतं. बटन स्टार्ट केलं की काहीच मिळायचं नाही तेव्हा. आता तरी बटन स्टार्ट गाडी झाली आहे, बटन स्टार्ट पाणी नळाला, सगळीकडे बटन स्टार्ट. कपडे धुवायचे, मशीन लावा. आपलं बारीक करायचं काही चटणी बिटणी, बटन लावा. पायऱ्या चढायचं सुद्धा काम नाही आपल्याला, आपण लिफ्टमध्ये सरळ बटन दाबलं की वरती जातो. 5व्या मजल्यावर, 11व्या मजल्यावर, 10व्या मजल्यावर, किती वर जायचं तुम्हाला, तुमची मर्जी. पूर्वी असं होतं का हो? त्याच्यामुळे दणकट शरीर होतं सगळ्यांचं. हे सगळं आठवून आठवून आपल्याला वाईट वाटतं. पण आपल्याला एक परत हनुमानाच्या जयंतीच्या निमित्ताने एक तरी शपथ घ्यायला पाहिजे की नाही, मी माझं शरीर चांगलं ठेवेल. त्यासाठी तुम्ही हनुमान चालिसा म्हणू शकता, भीमरूपी म्हणू शकता. आणि हनुमानाचं मंदिरात तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी जाऊन त्याचं दर्शन घेऊ शकता. कारण काय झालेलं आहे, मारुतीच्या पायाखाली शनी आहे. म्हणजे शनीला त्यांनी आपल्या आटोक्यात आणलं होतं, इतका तो पॉवरफुल आहे. मग त्याची महती आपण विसरून कसं चालेल बघा. ठिकठिकाणी मंदिरांमध्ये दरवर्षी आपली याची कार्यक्रम होत असतात. कोणी आपलं जेवण देतात, कोणी प्रसाद वाटतात, कोणी ताक वगैरे देतात, कोणी बुंदी आणि जिलेबी ताक देतात. आपल्या आपल्या यांनी सगळेजण मंदिरांमध्ये त्याचं कार्यक्रम करत असतात. पण हे नुसतेच कार्यक्रम न करता आपण त्यासोबत
तरुण मुलांना व्यायामाची आवड निर्माण केली तरच मग ते पुढे सशक्त होऊ शकतात. कारण आजकालचं लाईफ इतकं डेलिकेट झालेलं आहे की उठले सोफ्यावर बसतात, रिमोटने दाबलं की टीव्ही लागतो, बटन दाबलं की मोबाईल लागतो. आणि जर तिथून तुम्हाला काही स्वयंपाक सुद्धा करायचा नसेल तर बटन दाबलं की स्विगीवरनं किंवा झोमॅटोवरनं घरी जेवण येतं. मग इतक्या आयत्या लाईफ वरती कसं माणूस चांगलं राहील? पौष्टिक त्याच्यातून काय मिळेल त्याला? आणि आपले मज्जातंतू पौष्टिक कसे होतील, पुष्ट कसे होतील? त्यांना एक्झरसाईजची जरूर असते, त्यांना ऑक्सिजनची जरूर असते. आता आपल्या सोफ्यावर पडलंय, जे आलंय ते खाल्लंय, ते कचरा फेकायची सुद्धा मग इच्छा होत नाही त्या मुलांना. काही काही बॅचलर्स मी असे बघितले आहेत. अरे कौन वहां तक जाके कौन खाएगा, सीधा घर में बुला लो ना, आ जाता है खाना. तिथेच खातात आणि तिथेच कचरा टाकून देतात बघा. दुसऱ्या दिवशी कामवाली बाई येऊन सगळं साफ करून जाते. मग ह्या तरुण मंडळीला काय म्हणावं? आणि माझी पिढी तयार झाली तर त्याच्या पुढची पिढी कशी तयार होईल? आपण काय आशा करायची? प्रत्येक गोष्टीमध्ये चैतन्य सळसळलं पाहिजे. हनुमानाने तेच सांगितलेलं आहे. तो एका ठिकाणी चूप बसलेला कधी बघितलाय तुम्ही कुठे? या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, सगळीकडे तसं चालूच असायचं. केसरी नंदन, पवनसुत, किती त्याचे नावं आहेत वेगवेगळे. त्याचे हे वैशिष्ट्य आहे. त्याला नावं दिले म्हणजे काय, पवनपुत्र म्हणजे काय, हवेच्या झोकाने तो जाऊ शकतो, इतका त्याचा स्पीड आहे. केसरी त्याच्या वडिलांचं नाव होतं म्हणून केसरी नंदन म्हणायचे, अंजनी आईचं नाव होतं म्हणून अंजनी सूत म्हणायचे. हे झालं. पण तो स्वतः किती ताकदवान होता हे सगळ्यांनाच माहिती, आणि मी वेगळं सांगायचं काम नाही, कारण ती शक्तीचीच देवता आहे. आणि बुद्धी सोबत शक्ती पण पाहिजे. शक्ती असली तरच आपली बुद्धी चांगलं काम करू शकते. नाही तर मग इकडे डोकं दुखतंय, पाय दुखतायत, हात दुखतायत म्हटल्यावर ती कसं आपली बुद्धी काम करेल? मग एसी मध्ये बसून सुद्धा दरदरून घाम फुटेल, कोणाला हार्टचा त्रास होईल, कोणाला पोटाचा त्रास होईल, कोणाचा मायग्रेन होईल. मायग्रेन, डिप्रेशन हे शब्द तर आजकाल अगदी कॉमन झालेले आहेत बघा. यांना आपल्याला दूर पळवायचं आहे. आणि हाच आपण संकल्प करू या हनुमान जयंतीला. मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला माझं आजचं बोलणं? पूर्वी बघा हनुमानाचं नाव पण लोक घ्यायला घाबरायचे, लेडीज, की स्त्रिया हनुमानाबद्दल बोलायच्या नाही. पण नाही, आजकाल सगळे सर्रास अगदी हनुमान चालिसा वगैरे बायका म्हणतात, तोंडपाठ असतं सगळ्यांना, कार्यक्रम करतात, सगळं चालू असतं, सुंदरकांड चालू असतं, लेडीजच्या घरोघरी अखंड सुर चालूच करतात सगळेजण. की मग आपली उपासना यानीच वाढते आपली, आणि बलोपासना होते मग. आणि आपलं मन स्ट्रॉंग होतं, आणि मन स्ट्रॉंग झालं की शरीर स्ट्रॉंग होतं, शरीर स्ट्रॉंग असलं की मन स्ट्रॉंग असतं. ही अशी एक सायकल आहे, आणि ती आपल्याला पूर्ण करायचा संकल्प या हनुमान जयंतीला करायचा आहे. मैत्रिणींनो, कसं वाटलं माझं बोलणं? आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.